अभ्यासाचा राजमार्ग एपिसोड 4 11 फेब्रुवारी 2024 मच्छिंद्र चाटे सरांचा विद्यार्थी आणि पालकांशी सुसंवाद. शिक्षण म्हणजे काय? भाग 1. नमस्कार मित्रांनो, मी मच्छिंद्र चाटे. आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करूया. विषय आहे शिक्षण म्हणजे काय. मित्रांनो, शिक्षण म्हणजे शिकणे आणि शिकणे काय शिकणे. मित्रांनो, खूप काही शिकणे. अगदी लहानपणापासून लहान मूल जन्मलं की ऐकायला शिकतं, जे ऐकतो त्याचा अर्थ लावायला शिकतं, नंतर उठून बसायला शिकतं, चालायला शिकतं, तोल सांभाळायला शिकतं, नंतर मग हळूहळू पोहायला शिकतं, बागेत खेळायला शिकतं. खूप काही शिक्षण म्हणजे खूप काही. पण आपण जे काही शाळेमध्ये, महाविद्यालयात किंवा इतर ठिकाणी की जिथं काही शिकवलं जातं, तिथलं शिक्षण म्हणजे काय. तर त्या शिक्षणाची व्याख्या अशी केली जाते की एज्युकेशन इज द प्रोसेस ऑफ एक्वायरिंग नॉलेज, स्किल अँड कॅरेक्टर ट्रेट्स. एज्युकेशन इज द प्रोसेस ऑफ एक्वायरिंग स्किल, नॉलेज अँड कॅरेक्टर ट्रेट्स. म्हणजे थोडक्यात मित्रांनो, शिक्षण म्हणजे ज्ञान, कौशल्य आणि चारित्र्य उभारणी. चारित्र्य उभारणी 3 गोष्टींचा या ठिकाणी समावेश होतो. ह्या 3 गोष्टी आपल्यामध्ये मिळवणं, आत्मसात करणं. कोणत्या 3 गोष्टी? 1 ज्ञान किंवा नॉलेज, 2 कौशल्य किंवा स्किल, आणि 3 चारित्र्य उभारणी म्हणजेच कॅरेक्टर ट्रेट्स. ह्या 3 गोष्टी मिळवणं म्हणजे शिक्षण. मित्रांनो, शिक्षण हे घरामधून मिळतं, वडीलधाऱ्यांकडून मिळतं, परिस्थितीतून मिळतं, आजूबाजूला भेटणाऱ्या माणसांकडून मिळतं. हे झालं अनौपचारिक शिक्षण. पण शाळेमधून किंवा एखाद्या गुरुकडून किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणावरून जे शिक्षण मिळतं ते झालं औपचारिक शिक्षण. मित्रांनो, शिक्षणामध्ये एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की मनुष्य जेव्हा जन्माला आला, असं आपण इव्होल्युशनचं सूत्र जर मान्य केलं तर साधारणतः 465 कोटी वर्षांपूर्वी, 465 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वी अस्तित्वात आली असं म्हणतात. आणि मग त्या पृथ्वीमध्ये जे काही बदल होत गेले त्यातून अगदी अलीकडच्या काळामध्ये काही लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर अनेक जीव निर्माण झाले आणि एक 50-1 लाख वर्षांपूर्वी मनुष्य अस्तित्वात आला असं मानलं जातं. माणसाचा इतिहास फार कमी माहिती आहे, पण मनुष्य एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे खूप काही गोष्टी ठेवून जातो. उदाहरणार्थ, माणसाने जे काही शोध लावले त्या शोधांचं उदाहरण म्हणजे असं गृहीत धरा की आपलं शरीर आहे. आपलं शरीर ही परमेश्वराची किंवा निसर्गाची, निसर्ग माना, परमेश्वर माना. बऱ्याच वेळा नेमकं कोण करतं हे जर लक्षात यायला आम्हाला गोंधळ असेल, वैचारिक गोंधळ असेल, तर आम्ही एक उच्च शक्ती म्हणूया. ही हायर पॉवर, कुठली तरी एक हायर पॉवर किंवा उच्च शक्ती हा ब्रह्मांडाचा कारभार चालवते. आणि त्या शक्तीने आम्हाला हे मानवी शरीर दिलेलं. आम्हाला या शरीराच्या माध्यमात इंद्रिय दिलेली आहेत. इंद्रिय कोणती? महत्वाची इंद्रिय कोणती? डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि मन.
ही आपली महत्वाची इंद्रिय, 6 इंद्रिय. आणि ह्या इंद्रियाच्या माध्यमातून आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीचा, सगळ्या गोष्टींचा अंदाज येत असतो. म्हणजे उदाहरणार्थ कुठलाही आवाज झाला तर आपणाला तो कानाने ऐकू येतो. आजूबाजूला काय घडतंय आपल्या डोळ्यांनी पाहता येतं. श्वास नाकाने घेता येतो. त्याचप्रमाणे आपणाला जे काही आपण खातोय त्याची चव किंवा ह्या गोष्टी जिभेने घेता येतात. आणि कुठल्याही गोष्टीचा स्पर्श आपल्याला झाला की त्या वस्तूबद्दलचा एक अंदाज येतो. आणि आपण ही सगळी माहिती जन्मल्यापासून जे जे काही अनुभवतो, ही सगळी माहिती आपल्या अंतर्मनामध्ये साठवलेली असते. ती मनामध्ये असते. अंतर्मन हे पण एक इंद्रिय. आणि ही सगळी माहिती आपल्याला वेळोवेळी आपल्या बुद्धीच्या द्वारे किंवा आपल्या मेंदूतून आपल्याला कळत असते, आपल्याला म्हणजे लक्षात आणून देत असते. हे सगळं जे काही उच्च शक्तीकडून आम्हाला मिळालेलं आहे, असं आपण म्हणू शकतो की परमेश्वराने जेव्हा आम्हाला मानवी जन्म दिला तेव्हा आम्हाला 3 गोष्टी दिल्या. 1 हे शरीर, 2 मन आणि 3 बुद्धी. ह्या 3 गोष्टींची आपण व्यवस्थित काळजी घेऊ शकतो. आणि ती व्यवस्थित काळजी घेणं हा सुद्धा शिक्षणाचा एक फार महत्वाचा भाग आहे. पण मित्रांनो, शिक्षणाच्या बाबतीत विचार करत असताना आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की बहुतेक शिक्षण आपण जे घेत आहोत हे मानव निर्मित आहे. मानवाने शोध लावले आणि त्या गोष्टी पिढ्यानुपिढ्या आम्ही वापरायला लागलो. म्हणजे बघा, अगदी काही मागच्या 500 वर्षांचा विचार करा. ह्या मागच्या 500 वर्षांपर्यंत 100 वर्षांच्या अगोदर विमान नव्हतं. विमान आता 100 वर्षांपूर्वी आलं. किंवा एक्सरे नव्हता, किंवा लाईट नव्हती. लाईट आता आली. फोटोग्राफी नव्हती, प्रिंटिंग नव्हती. पूर्वीच्या काळी जी काही पुस्तकं वगैरे असायची, ही पुस्तकं हस्तलिखित असायची, हाताने लिहिलेली असायची. आता छापाई आलेली. आता एका पुस्तकाच्या हजारो लाखो प्रती छापल्या जाऊ शकतात. पूर्वी हे शक्य नव्हतं. पूर्वी हाताने लिहावं लागायचं. हळूहळू तर आता हे ज्या काही सगळ्या गोष्टी बघा, मोटार आली, विमान आले, जहाज आली. जहाज फार वर्षांपासून आहेत. जवळजवळ 3-4 हजार वर्षाच्या अगोदर पासून जहाज आहेत. पण ती जहाजही त्याच्यात मशीन्स नव्हत्या. पण मित्रांनो, आपण हे लक्षातला पाहिलं पाहिजे की मानवाने पृथ्वीवर आल्यानंतर, अस्तित्वात आल्यानंतर, आपण असं गृहीत धरलं की 50 लाख वर्षांपूर्वी मानव पृथ्वीवर आला. तर त्यांनी जे काही शोध लावले, हे शोध एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडं असं होत होत काही शोध अजून टिकून आहेत. काही शोध नामशेष सुद्धा झाले. हे होणारच. जे शोध लागतात आणि ज्यांचा आपणाला फायदा आहे, मनुष्याला फायदा आहे, ती गोष्ट पुढच्या पिढीकडे जाते. ज्या गोष्टी फायदेशीर होत्या पण त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत, अशा अनेक गोष्टी नामशेषही होतात. आणि ज्या गोष्टी अस्तित्वात आहेत, आता उदाहरणार्थ आपल्या भारतीय वेदांबद्दल विचार करायचा तर भारतामध्ये 4 वेद आहेत. ऋग्वेद, साम्यवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद. तर ह्या 4 वेदांमधले सगळे वेद आता शिल्लक नाहीत. वेदाचा काही भाग अजूनही शिल्लक आहे. तर मित्रांनो, आपण विचार केला पाहिजे की मानवाने ज्या काही गोष्टी अस्तित्वात आणल्या, तयार केल्या किंवा एक संकल्पना बनवल्या, त्या आपल्यासाठी फार महत्वाच्या. आणि आपण त्या
आपल्या शिक्षणानेच आत्मसात करू शकतो. आणि म्हणून शिक्षण प्रत्येकाला आवश्यक आहे. आता यात पहा की भाषा ही परमेश्वराने निर्माण केलेली नाही. असं म्हणतात काही जण की संस्कृत भाषा देवांनी निर्माण केली वगैरे, पण भाषा ही माणसाने निर्माण केलेली. उदाहरणार्थ महाराष्ट्रात जन्मलेली मुलं फार लवकर मराठी शिकतात आणि मराठी भाषेमध्ये बोलायला लागतात. गुजरातमध्ये जन्मलेली मुलं गुजराती बोलायला लागतात. कर्नाटकातली मुलं कन्नड बोलायला लागतात. तामिळनाडूतली मुलं तमिळ बोलायला लागतात. असं अनेक देशांमधले, स्पेनमधली लोक स्पॅनिश बोलायला लागतात. इंग्लंडमधली मुलं लोक इंग्लिश बोलायला लागतात. अमेरिकेतली लोक इंग्लिश बोलायला लागतात. तसं चायनामधली लोक चायनीज बोलायला लागतात. तर अशा प्रकारे शिक्षण हे हळूहळू एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येत राहतं आणि ते आपण समजून घेतलं पाहिजे. जर म्हणजे आता बघा, आपण महाराष्ट्रातली लोक मराठी भाषेशी परिचित आहोत. मराठी भाषा आपल्याला प्रत्येकाला समजते. त्यांनी स्कूलमध्येच फार अभ्यास केलाय असं नाही. जी लोक शाळेच्या पायऱ्या पण चढलेल्या नाहीत त्यांनाही मराठी भाषा समजते, पण त्याची ॲक्युरसी माहिती नसते. अचूक मराठी काय हे त्यांना माहिती नाही, पण मराठी भाषा बोलतात ते. तसं आम्हाला कन्नड समजू शकत नाही, इंग्रजी समजू शकत नाही, स्पॅनिश समजू शकत नाही, पण आम्हाला ह्या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर आम्ही ते शिकलं पाहिजे. व्यवस्थित शिकलं की आम्हाला त्या भाषेवर प्रभुत्व किंवा त्या भाषेची ॲक्युरसी, अचूकता, ह्या गोष्टी पण आपल्या लक्षात येतील. अनेक भाषा आहेत, कुठली भाषा शिकायची? तर मित्रांनो, तो पण काळाचा महिमा असतो की आज आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत, महाराष्ट्रात राहतो आहोत तर मराठी भाषा शिकलीच पाहिजे. भारतात राहतो आहोत तर हिंदी भाषा समज शिकलीच पाहिजे. जगात राहतो आहोत, कॉम्प्युटरवर इंग्रजीचं फार महत्व आहे, इंग्रजी भाषा शिकलीच पाहिजे. भारतीय गोष्टी अनेक ह्या संस्कृतमध्ये उपलब्ध आहेत, संस्कृत भाषाही शिकली पाहिजे. आपण 4 भाषा निश्चित शिकल्या पाहिजेत. मातृभाषा, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत. काही लोकांच्या बाबतीत ह्या भाषा बदलू शकतात, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्स होतील, पण भाषा ह्या जरी मानवाने निर्माण केलेल्या असल्या आणि त्याचा अभ्यास मात्र आपण प्रत्येकाने केला पाहिजे. अशा विषयांचा अभ्यास कसा करायचा, किंवा गणिताचा अभ्यास कसा करायचा, विज्ञानाचा अभ्यास कसा करायचा, समाजशास्त्राचा अभ्यास कसा करायचा, किंवा सामान्य ज्ञान कसं वाढवायचं, खूप ज्ञान आहे आणि हे अमर्याद आहे. आपण किती ठरवलं, इतकी पुस्तकं छापली गेलेली आहेत की बस विचारू नका. मानवाने खूप, आणि काय होतं, प्रत्येक मनुष्य जन्मला की तो काही ना काही भर पाडतच असतो, नवीन गोष्टींची निर्मिती करतच असतो. आणि ज्ञानाचा जो सागर आहे हा सागर फार मोठा होत जातो. खूप ज्ञान आहे, जगात खूप ज्ञान आहे. आपण काय शिकायचं? मित्रांनो, आपल्याला जे गरजेचं आहे ते शिकायचं. आणि काय शिकायचं ही गरज आपण का ठरवायची? आपल्यासाठी काय आवश्यक आहे हे आपण बऱ्याच वेळा शाळा ठरवते, देश ठरवतो, आणि त्या पद्धतीनं आपण शिक्षण हे घेतलं पाहिजे. मित्रांनो, हाच विषय आपण पुढच्या भागामध्ये सुरू ठेवू. नमस्कार.